छत्रपति संभाजीनगर जिले के खुलताबाद तालुका अंतर्गत बाजार सावगी में धामर गांव तक सड़क निर्माण कार्य की घटिया गुणवत्ता को लेकर नागरिकों ने लोक निर्माण विभाग के बोर्ड कार्यालय में पीठासीन अभियंता श्री भगत को ज्ञापन सौंपा। बयान में कहा गया है कि परियोजना के इंजीनियर श्री कलेक्टर सहित कर्मचारी कार्य के प्रति लापरवाह हैं। सड़क निर्माण में घटिया सामग्री का उपयोग हो रहा है जिससे कार्य स्वीकृत मानकों के अनुरूप नहीं है। आरोप लगाया गया कि कुछ किसानों को लाभ पहुंचाने के लिए सड़क को अनावश्यक रूप से मोड़ा गया है। पुल के दोनों ओर सीधी सड़क बनाने के बजाय रास्ता घुमावदार बना दिया गया जिससे नागरिकों को असुविधा हो रही है। स्थानीयों ने ठेकेदार और विभागीय कर्मचारियों के मिली भगत का आरोप लगाते हुए चेतावनी दी कि यदि जल्द ही निर्माण कार्य गुणवत्ता सहित पूरा नहीं हुआ तो आबा बलिराजा एसोसिएशन मुख्य अभियंता कार्यालय के सामने विरोध प्रदर्शन करेगा। आज बाजार सावंगी या ठिकाणी गेलो असता बाजार सावंगी ते धामणगाव रोडचे काम चालू आहे। बाजार सावंगीला खेटून लगत रोडवरती दोन्ही बाजूला नाल्याचे काम त्या ठिकाणी करण्यात येत आहे। कारण इंजिनियर लोकांना माहीत असताना सुद्धा कारण हा जो रोड आहे ह्या रोडवरती पाणी भरतं तरी सुद्धा रोडच्या बाजूने छोट्या छोट्या नाल्या त्या ठिकाणी घेतलेल्या आहे। कारण पहिल्याच पावसामध्ये त्या नालीमध्ये दोन्हीकडून ही माती अटकणार आहे। आम्ही वारंवार त्यांना सांगून सुद्धा परंतु दरवर्षी त्या रोडच्या नावावरती अशी कामं काढून आणि पैसे खाण्याचा प्रकार त्या ठिकाणी चालू आहे। मी आज अध्यक्षिक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडल संभाजीनगर या ठिकाणी श्री भगत साहेब यांना भेटलो आणि त्यांना त्या बाबतीमध्ये तक्रार निवेदन दिलेलं आहे। कारण त्या ठिकाणी जे इंजिनियर आहे सार्वजनिक बांधकामाचे खुलताबादचे त्या ठिकाणी दरवर्षी ते कामं काढतात आणि याच्या अगोदरची त्यांनी जे कामं केलेले आहे रोडचे असो किंवा पुलांचे असो ते निकृष्ट दर्जाचे त्या ठिकाणी झालेले आहे, चांगले झालेले नाही। आणि रोडाचे कामं करत असताना शेतकऱ्याकडे ते ओळखीचा शेतकरी असल्यावर आर्थिक व्यवहार करून रोड वाकडा तिकडं त्या ठिकाणी केला जातो। त्याचे सगळं मटेरियल ते चांगलं टाकत नाही आणि म्हणून ते रस्ते त्या ठिकाणी दर्जेदार होत नाही। अनेक वर्षापासून तेच इंजिनियर समजा उदाहरणार्थ खुलताबादला तर कोलते साहेब आहे, त्यांच्या खालचे जे ज्युनियर इंजिनियर आहे इतर जे कार्यकर्ते त्यांच्या बदल्याच होत नाही। कारण आम्ही ते साहेबाकडे या ठिकाणी विनंती केलेली आहे। कारण मी शिवाजीराव साळुंखे पाटील अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटनेचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहे आणि जर खुलताबाद तालुक्यामध्ये असेच जर काम होणार असेल तर आम्ही अध्यक्षिक अभियंता मंडल छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक बांधकाम यांच्या कार्यालयासमोर थोड्या दिवसामध्ये आंदोलन करणार आहे। कारण आम्ही त्यांना विनंती केली साहेबांना तुम्ही याची चौकशी करा। त्यांनी आमच्या समोर ते कोलते साहेब इंजिनियर आहे का कोणी त्यांना फोन लावला आणि सांगितलं। नंतर कोलते साहेबाशी आम्हाला कॉन्टॅक्ट करायला सांगितला। कोलते साहेबाशी मी कॉन्टॅक्ट केला। कोलते साहेब त्या ठिकाणी उडाउडीची उत्तरं त्या ठिकाणी मला द्यायला लागले। सावजी साहेबाला बेटा सावजी तुमच्याबरोबर येतील, स्पॉट दाखवा। हे अधिकारी लोक जर असे आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना किंवा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला किंवा महाराष्ट्र प्रदेशाच्या लेवलच्या कार्यकर्त्या या लोकांना जर असे बोलत असतील तर सर्वसामान्य लोकांनी पुढे जायचं, कोणाकडे न्याय मागायचा। मी त्यांना म्हटलं तुम्ही कशासाठी शासनाकडं, तुम्ही काय मोठे फार अधिकारी आहे, तुम्ही तिथे जाऊन बघायला पाहिजे। कारण मी ज्यांना ते तक्रार ज्या बाबतीची गोष्ट तक्रार केली त्यांनी त्या ठिकाणी तुम्हाला स्पॉटवर बोलवलं आणि मी त्यांना स्पॉटवर सांगितलं त्यांची ती सविस्तर त्या ठिकाणी जाऊन त्यांनी ती पाहणी केलेली आहे। बघू आता तोपर्यंत कसं येते काम होतं। तर बऱ्याच ठिकाणी रस्ता आर्थिक व्यवहारावरून तो वाकडा तिकडा या ठिकाणी करत आहे, मी त्यांना ते सांगितलेलं आहे। तर त्यांनी त्या रस्त्यावरती लक्ष द्यावं आणि कोलते साहेबाची त्यांची ताबडतोब खुलताबाद तालुक्यामधून या खात्यामधून बदली करण्यात यावी, अन्यथा त्यांच्या विरोधामध्ये आम्ही मंत्रालयामध्ये त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे त्यांनी जितके पाठीमागचे कामं केलेले ही कामं सर्व बोगस त्या ठिकाणी केलेले आहे त्यांची आम्ही या ठिकाणी तक्रार करणार आहोत। त्याची चौकशी करून त्यांना त्यांची जी शिक्षा आहे त्यांनी ते त्या ठिकाणी केलेलं आहे त्याचं त्याला ते भोगावं लागलं पाहिजे। कारण आता बघा हेच घ्या तुम्ही, कारण बाजार सावंगीपाशी ते रोड चालू आहे तो रोड नाल्यामध्ये आहे, दोन्हीकडून नाल्या बांधल्यानंतर रोडच्या बाजूला त्याच्यात माती भरणार आहे हे माहीत असताना सुद्धा नाल्या बांधताय। रोडच अजून जर उंच घेतला
तर मग त्या ठिकाणी ते राहू शकतं. 3-3 वेळेस तेच काम करायचं, पैसे खायचे. आणि मर्जीतल्या ठेकेदाराला ते त्यांनी काम दिलेलं आहे. कारण त्या ठेकेदाराला कुठल्याही पद्धतीची कुठलाही रोड करण्याचा कसलाही अनुभव नसताना त्या लोकांचं त्या ठिकाणी मटेरियल टाकून घेऊन त्या टक्केवारीवर त्यांच्याकडून ते मटेरियल घेऊन त्या ठिकाणी करणं आहे. तर आमच्या अखिल भारतीय बळीराजा संघटनेची मागणी आहे की ताबडतोब याच्या रोडची चौकशी करावी, अन्यथा आम्ही आंदोलन करणार आहोत. आणि तीव्र आंदोलन आम्ही अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम संभाजीनगर या ठिकाणी यांच्या कार्यालयासमोर करणार आहोत. आज बाजार सावंगी या ठिकाणी गेलो असता बाजार सावंगी ते धामणगाव रोडचे काम चालू आहे. बाजार सावंगीला खेटून लगत